बोला. हे बाळ माझ्या पुढे जन्मलेलं आहे. हे बाळ माझ्या पुढेच मोठं झालेलं आहे. अशोक दादा रेखाताई माझ्या पुढेच पैदा झालेले आहे, तर माझ्या पुढेच मोठे झालेले आहे. मी त्यालाच हात देणार, बोट देणार, बस. मैं बस इतना ही बोलना चाहूँगी, निवेदन करना चाहूँगी सरनायक साहब से कि मैं शिवसेना में आई ही मुझे लाने वाले ही रेखाताई और अशोक भाऊ हैं, जिन्होंने मुझे यहाँ तक आज तक मुझे इतना मान सम्मान जो शिवसेना में मिला है उन्हीं की वजह से मिला है। मैं जब भी गांव में आती हूँ तो सिर्फ इन्हीं का नाम, रात हो दिन हो, कभी मैंने भी कनकिया में रह के भी फ़ोन किया कि मुझे ये दिक्कत है तो पहले अशोक भाऊ और रेखाताई खड़े होते हैं। मैंने आज तक देखा है, कभी वो पीछे नहीं हटे हैं मेहनत करने से सरनायक साहब के लिए। तो मेरा यही कहना है कि अगर कोई भी आता, मैं खुद हिंदी भाषी होकर मेरी मराठी में शादी हो, फिर भी मैं उनको ही सपोर्ट करूँगी। मेरा यही कहना है कि अगर टिकट मिलनी चाहिए तो अशोक भाऊ या रेखाताई को ही मिलनी चाहिए। हम उन्हीं का फुल सपोर्ट करेंगे। हम हिंदी भाषी होकर मैं हिंदी भाषियों को लेके आऊँगी उनका सपोर्ट करने, मैं उन्हीं का सपोर्ट करूँगी। ताई काय सांगाल, फार मोठ्या संख्येने, आज शेकडोच्या संख्येने तुम्ही महिला चाललात कुठे आणि काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? आम्ही सध्याला मेळाव्याला चाललो आहे शिवसेनेचे. आम्हाला सध्याला इथलाच नगरसेवक म्हणून हवं आहे, कारण आम्ही अशोक भाऊ किंवा रेखा मॅडम यांना ओळखतो आणि आज ना उद्या आम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्यांना हक्काने बोलू शकतो. तुम्ही पर कुठलाही देणार, आम्ही त्यांना ओळखत नाही त्यांना आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊही शकत नाही. आम्ही अक्षरशः साहेबांसाठी खूप मेहनतही केली, बऱ्याच लोकांचं काही काही वाक्यही ऐकून घेतले, पण आम्ही साहेबांना निवडून आणून दिले. म्हणून आम्ही प्रयत्न अक्षरशः करतोय की अशोक भाऊंना किंवा रेखाताई यांना इथलं तिकीट भेटावं. आमचं एवढंच निवेदन आहे. जरा समजा अशोक दादांना नाही मिळाला, कोणती व्यक्ती आली तर तुम्ही सपोर्ट करणार का? नाही करणार आम्ही रेखाताईला, कारण आम्ही त्यांना ओळखतो. आज 17 वर्ष झाले मी लग्न होऊन इथे आले, तसं आम्ही त्यांना ओळखतोय. म्हणून आमचं जेवढं आहे तेवढा पाठिंबा रेखाताईला किंवा अशोक भाऊंनाच असणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही जेवढं होईल तेवढं साहेबांना आम्ही निवेदन करतो की तिकीट हे रेखाताई किंवा अशोक भाऊंना भेटावं, हेच आमच्याकडनं त्यांना निवेदन आहे. जय महाराष्ट्र. मी घोडबंदरमधून आहे. जर आम्हाला जर दुसऱ्या गावातला जर नगरसेवक दिला तर आम्ही मान्य नाही करणार. ज्या याच्यासाठी आमच्या पाठीशी धावत येत आहेत तर रेखाताई आणि अशोक भाऊ, का तर ते नसले तर इथे कोण बघणार पण नाही आणि काहीच नाही. का तर आमचं उद्या परवा रात्री या दिवसा काही पण प्रॉब्लेम झाला तर आम्ही दुसऱ्या गावात आम्ही धावत जाणार नाही आहेत. आणि जे पण काय आहेत अशोक भाऊ आणि मीन्स रेखाताई, त्या तर आमच्या पाठीशी तर नेहमी धावत राहतात. उद्या परवा काय जर प्रॉब्लेम झाला तरी पण रात्रीचा झाला तरी पण ते आमच्यासाठी धावत येतील. तर प्लीज जर आम्हाला बाहेरचा नगरसेवक दिला तर आम्ही सपोर्ट करणार नाही आणि आम्ही तुमच्या पाठिंबाशी आम्ही उभे राहणार नाही. आणि जर तिकीट भेटत असेल तर आमच्याच गावातले रेखाताई नाही तर अशोक भाऊ त्यांनाच तिकीट भेटावं. जर त्यांना तिकीट भेटलं असेल तर आम्ही पाठिंबा देऊ, नाहीतर मग हे नाही करणार. नाहीतर मग पुढे आम्ही येऊ. त्यांना तिकीट भेटेल तेव्हाच आम्ही पुढे येऊ, नाहीतर आम्ही हे इलेक्शन आम्ही लढणार पण नाही आणि आम्ही ह्याच्यासाठी आम्ही काही मेहनत करणार पण नाही. आम्ही खूप मेहनत केली, असं नाही की केली नाही. आम्ही साहेबांना पण केली, जसं आम्ही साहेबांना मेहनत केली आहे तसं आम्ही ह्यांच्यासाठी करू. ह्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे तसं आम्ही ह्यांना सपोर्ट करू. तर तिकीट भेटलं तर खूप बरं होणार, नाहीतर आम्हाला तिकीटाचं पण आम्हाला त्यांना तिकीट देणार तर आम्ही ह्याच्यासाठी आम्ही उभे राहणार नाही. का तर आम्हाला आमच्या गावातला नगरसेवक पाहिजे. तर आमचा हा घोडबंदर आमचा स्थानिक, आम्ही स्थानिक आहेत. का तर आम्ही इथे राहिलेलो आहे. उद्या परवा जर आम्हाला काय झालं तर आम्ही कोणाला शोधायला जाणार? ते तिकडे असले नसले तर आम्ही त्यांना शोधू नाही शकत. का तर इकडे जर असले तर आम्ही काही पण आम्ही करू शकतो. ते आमच्यासाठी कधी पण रात्री 12-1ला कधी पण काही पण झालं तरी पण आम्ही त्यांच्यासाठी धावत आमच्यासाठी येऊ शकतात. ते इरफानजी काय सांगाल, आज फार मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन करून तुम्ही आज मेळाव्याला जाताय, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? सर्वांना पहिला जय महाराष्ट्र. माझं एवढं म्हणणं आहे की आज आहे ना आमचा प्रभाग 13 तर्फे आहे ना मोठा जल्लोष आणि शक्ती प्रदर्शन चालू आहे. आमचे अजय मिश्राजी पण इच्छुक उमेदवार आहे. उत्तर भारतीय सेलमधून आमचे अशोक भाऊ हे पण इच्छुक उमेदवार आहे. मला असं वाटतंय का हे स्थानिक आहे, इकडे ते मेहनत करत आज 5-10 वर्षापासून इथे मेहनत करत आहे आणि पक्षातर्फे हे स्थानिक जे आहे जे खरोखर मेहनत करणारे पदाधिकारी आहे त्यांनाच आहे ना तिकीट मिळाली पाहिजे. यांना तिकीट मिळाली तर आमचा समाज, मुस्लिम समाज यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि जिंकून आणण्याची ताकद पण आम्ही ठेवतो. नक्कीच तुमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे स्वतः येत आहेत, त्यांच्यासमोर नक्की ही तुमची मागणी मांडणं करणार का? हो, आम्ही मागणी करणार सगळं. हो, मागणी करणार 100% आम्ही मागणी करणार की स्थानिक जे आमचे प्रभाग 13चे जे
खरोखर मेहनत केलेली तरी 5-10 वर्षापासून त्यांना तिकीट मिळाली पाहिजे आणि त्यांना तिकीट मिळाली तर आम्हाला एक एवढी खात्री आहे. पण ही सीट काढून द्यायची जबाबदारी आमचा मुस्लिम समाज, मराठी लोक सर्व जाती जमातीचे लोक ह्यांना प्रतिसाद चांगला देत आहे आणि ह्यांना जिंकून आणण्याची जबाबदारी आमची सर्वांची असेल. सर्वांना जय महाराष्ट्र. मी अशफाक शेख, घोडबंदर गावाचा शाखा प्रमुख. आणि आमची सरनाईक साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला एक स्थानिक उमेदवार द्यावा आणि जे आमच्यासाठी अहोरात्र झटतात, ज्यांनी घोडबंदर गावामध्ये संघटन वाढवण्यासाठी पूर्ण अहोरात्र मेहनत केली आणि सरनाईक साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कठीण काळ असो, मेहनतीचा काळ असो या कुठलाही काळ असो, ज्यांनी सरनाईक साहेबांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी ज्यांनी मेहनत केली, तसे आमचे लाडके अशोक काळेसाहेब आणि त्यांच्या मिसेस आमच्या रेखाताई यांना उमेदवारीचा विचार करण्यात यावा आणि त्यांच्या आमच्या घोडबंदरच्या शाखेमार्फत आणि घोडबंदर विभागाच्या शिवसेनेमार्फत आमची सरनाईक साहेबांना कळकळीची विनंती आहे की त्यांना आमच्या उमेदवारी देण्यात यावी प्रभाग नंबर 13मधून. कारण घोडबंदर गावातला स्थानिक उमेदवार असणं खूप गरजेचं आहे. कुठलाही बाहेरचा उमेदवार येणार आणि आमच्या विकासाकडे विकास करणार हे शक्य नाही. कारण आम्ही जायचं कोणाकडे, पहिला प्रश्न तर हा असतो. नगरसेवक बाहेरचे असतात, बाहेरून येतात, ते आम्हाला मान्यच नाही. कारण आम्ही जाणार कोणाकडे तर अशोक काळे आणि रेखाताईकडे. का आमची कळकळीची विनंती आहे, साहेब आमच्या एवढ्या विनंतीला मान देतील आणि आमचा मान सन्मान ठेवतील. आम्ही पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका घेत नाही आहे. आम्ही पक्ष जो निर्णय घेणार तो आमच्यासाठी अंतिम असणार. पण आमची ही कळकळीची विनंती आहे की साहेबांनी आमचा नक्की विचार करावा आणि साहेबांनी आम्हाला एक स्थानिक उमेदवार द्यावा, जेणेकरून आम्हाला एक हक्काचा माणूस आमच्यासाठी उभा राहील आणि आमच्यासाठी जो उभा राहतो तो त्याला आम्ही नक्की पाठिंबा देऊ.